नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुमचं मराठी जोडी चॅनलच्या व्लॉग मध्ये. तुम्ही नेहमी बोलत असतात आहे की व्लॉग टाकत जा. तर आज मी मिशोवरने एक युजफुल गोष्ट मागवलेली आहे जी खरंच मला खूप ऍडजस्टेबल आहे माझ्या काही वस्तूंसाठी. पहिला मी तुम्हाला एका लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं की मी कपाट मागवलेलं आहे की जे बघा हे ह्या कपाटामुळे ना मुलांची वह्या पुस्तकं ह्याच्यात एकदम चांगली ऍडजस्ट झालेत. ह्याच ठिकाणी पहिलं एक छोटं रॅक होतं आणि एक अभ्यासाचं रॅक होतं. या अभ्यासाच्या रॅकमध्ये ना ओपन असल्यामुळे ना सगळी पुस्तकं अशी आहेत ना अस्ताव्यस्त असायची आणि मुलं सारखी काढघाल कर हे कर आणि आम्हाला व्हिडिओ काढायला पण त्याच्यामुळे तिकडे जमत नव्हतं. मग आम्ही त्याच्या बदली हे कपाट मागवलं. ह्याच्यात एकदम सामान छानपैकी बसलेलं आहे. इथेच बाजूला ना ह्या साईडला एक छोटा रॅक होता. या छोट्या रॅक मध्ये आमच्या रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या ना त्या तिकडे होत्या. पण आता आम्हाला काय झालेलं आहे की काय जर काढायचं म्हटलं, काय करायचं म्हटलं की कपाटच ओपन करा आणि मग काढा असा प्रॉब्लेम होतोय. म्हणून त्या गोष्टी मी इथे थोड्या दिवसासाठी इथे खालती बघा ऍडजस्ट केलेल्या होत्या. तर आता मी ह्याच्यासाठीच त्या वस्तू बरोबर राहण्यासाठी आहे ना मी एक रॅक मागवलेला आहे मिशोवरनं. तो मी तुमच्यासोबत शेअर करते. खरंच मला तो रॅक खूप आवडतो. तर बघा ह्याचं मी अनबॉक्सिंग पहिला केलेलं होतं. मी तुमच्यासाठी परत दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारचे 2 रॅक आलेले आहेत. ह्याच्यामध्ये हा जरा छोट्या साईजचा आहे आणि क्वालिटी वगैरे एवढी बेस्ट आलेली आहे ना, मला खरं वाटलं नव्हतं की एवढं चांगल्या प्रकारचे येतील. हा बघा, हा दुसरा जरासा मोठा आहे त्याच्यापेक्षा. हे बघा, असे 2 साईजचे हे 2 रॅक आलेले आहेत जे आपल्याला पण हे लावायचे कसे? कॉर्नरला अटॅच करायचे. कॉर्नरला अटॅच करण्यासाठी त्यांनी आहे ना हे बघा आपल्याला इथे ना खेळे सुद्धा दिलेले आहेत. इथे स्क्रू दिलेले आहेत जे आपण आहे ना इथे साईडला लावून इथे कॉर्नरला, हे बघा मी तुम्हाला लावून दाखवते. हे मी इथे अटॅच करणार आहे. हा आमच्या देवाराच्या खालती, ह्या आमच्या चिमण्या. या देवारा नाही, ऍक्च्युली देवारा आमचा खालतेच आहे. पण इथे आम्ही गणपती बाप्पा ज्यावेळी अर्णव लहान होता घाबरायचा तर गणपती बाप्पा आम्ही इथे विराजमान केले होते. तर हेच ते गणपती बाप्पा आहेत. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, इकडे दाखवा. हे बघा, हे गणपती बाप्पाच्या मागे जे तुम्हाला डिझाईन दिसते ना ही सगळी मी काढलेली आहे. ओके. हा, तुम्ही नेहमी मला बोलत असताना ताई तू चिमण्या काढल्यास का, ताई तू चिमण्या. तर चिमण्या नाही, पण चिमण्यांसाठी झाड, सूर्य हे सगळं मी काढलेलं आहे तिथे चित्र. मला असं करायला खूप आवडतं. तर हा बघा, हा रॅक आहे ना मी इथे साईडला असा लावणार आहे. अशा प्रकारचे 2 रॅक मी इथे लावणार आहे, एक छोटा आणि मोठा, जेणेकरून माझं रोजचं लागणारं सामान, ह्यांचं सामान, काही औषध गोळ्या वगैरे तिकडे राहू शकते. तर आता मी तुम्हाला तो रॅक लावून दाखवणार आहे. या रॅक बरोबर ना इथे आपल्याला आलेले आहेत, हे बघा 2 स्क्रूचे हे आलेले आहे प्रत्येक रॅक बरोबर, की जेणेकरून आपण ते लावू शकतो. आणि जर आपल्याला खेळे ठोकायचे नसतील तर इकडे ना असे हे स्टिकर आलेले आहेत बघा. हे स्टिकर आलेले आहेत, ज्या स्टिकरने आपण इथे त्यांना अटॅच करायचंय आणि हे लावायचंय. आता तुम्हाला मिस्टर लावून दाखवतील की कसं लावतात तुमचे दाजी. तर हे बघा मंडळी, मी हे अशा प्रकारे इथे स्टिकर अटकवून घेतलेले आहेत आणि ह्याला पाठीमागे स्टिकर आहे. तर हे स्टिकर काढून मी हा जो शेल्फ आहे तो इथे असा लावणार आहे. शिवाय याला इथे स्क्रू किंवा खिळा मारण्यासाठी पण जागा आहे. तर बघूया, हे जर टाईट लागलं तर आपण स्क्रू किंवा खिळा मारणार नाही. जर टाईट नाही लागलं तर स्क्रू किंवा खिळा आपण तिथे लावूया. तर आता मी हे स्टिकर आधी काढून घेतोय. हा, निघालं हो स्टिकर. स्टिकर निघणारच ना. मला वाटतं काय माहिती बरोबर लागतंय की नाही. लागणार ते. आता स्टिकर काढून घेऊया. मिशोवरनं आम्ही थोड्या काही गोष्टी मागवल्या, त्या तर आम्हाला चांगल्या मिळाल्यात. बघूया आता. हे इथे आणि हे इथे इथे लावायचं. थोडंसं वरती घ्या, थोडंसं हलकसं वरती घ्या. हा, ओके. कोपरा बघ, बरोबर आहे. हा, चिकटवलंय. फिट बसलं का एकदम? बसलंय, मस्त बसलंय. अरे वा. पण तरी पण आपण सेफ्टीसाठी त्याला खिळा ठोकूया किंवा मग स्क्रू लावूया. ओके, टाईट तर झालंय हे मस्त. तर हे दुसरं पण लावून घेतोय. एक तर लावून झालंय आपलं. छान वाटतंय हो. मस्त. आयडिया चांगली आहे तुझी. मग तुमच्याशी लग्न करायची पण आयडिया माझीच होती. कुठे लावायचंय? खालती लावू ना थोडं डिस्टन्स ठेवून लावा, म्हणजे बाकीचं सामान थोडं अजून वरती घ्या. ओके. हा हा हा,
एकदा का चिटकवलं परत निघायचं नाही ते. नाही निघणार, ते मजबूत बसतंय. चांगलं आहे, बरं आहे मग. हे बघा, तर हे दोन्ही पण आपले लावून झालेले आहेत, पण एक सेफ्टी म्हणून पडू नये म्हणून आम्ही तिथे थोडासा ऑप्शन आहे खिळे ठोकण्यासाठी, तर खिळे पण ठोकणार आहोत. जाऊ दे हो, ते पडल्यावर ठोकूया. आता तर छान दिसतंय ना. राहू दे, पडल्यानंतर आपण ठोकूया ज्या वेळेला. कुठे पडून पडणार आहे, घरातच पडणार आहे. चालेल, चला आता मला सामान ठेवू द्या. चला त्याच्यात. चला आता आपलं रॅक तर लावून झालेलं आहे, शेल्फ लावून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी ठेवते आपलं सामान. तर हे बघा, सामान बघू नका, सामानाचा डब्बा बघा. हा डब्याला कलर आणि डिझाईन सुद्धा मीच केलेली आहे. हा यांचं वॉच आणलेलं. कोणतं वॉच हो? सोनाट, आपलं टायटनचं. सोनाटाचा दुसरा डब्बा आहे, तो थोडा वेगळा आहे. तर मग त्या डब्याला मी हे कलर केलेलं आहे वगैरे बघा. आणि हे बघा, हे एक अजून एक मटकं, ह्याला पण खूप छान डिझाईन मीच केलेली आहे. त्याच्यात मी असं नेहमी काही ना काहीतरी सामान ठेवत असते. तर आपण हे दोन गोष्टी तर ठेवून बघूया पहिला. ओके, अजून आपल्या काही बॉटल, पावडरचा डब्बा, ह्याची आम्ही ऍड नाही करत आहोत. अजून काय छोटं मोठं असं सामान त्याच्यात राहीलच, ते मी हळूहळू ते पूर्णपणे भरूनच टाकेन, की हे मला ओरडतील की घातलाच का तिथे पण गोंधळ करून. तर मला नक्की तुम्ही लोकांनी कमेंट करून सांगा की हे खरंच शेल्फ तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. तसंच आम्ही घेतलेलं आहे नवीन कपाट कसं वाटतंय ते पण सांगा. हे कपाट जबरदस्त आहे, भरपूर वर्ष टिकणारं आहे आणि सामान तर एवढं बसतंय ना त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही पण घेऊ शकता नक्की सामान तुम्हाला ठेवायचं असेल तर. अजून मला इथे थोडी डिझाईन काय काय घ्यायचे, स्टिकर्स मागवायचे. आणि तुम्हाला जर असा शेल्फ मागवायचा असेल, ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ती लिंक नक्की शेअर करेल. ओके, बाय बाय.